विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे। आपण बघतोय कंबाईन ग्रुप बी PSI STI SO टेस्ट सिरीज आपल्या समोर आहे। आपण जवळपास 250 टेस्ट या ठिकाणी घेतले आहे। फुल त्या ठिकाणी 15 ते 20 टेस्ट आपण तुम्हाला दिलेले आहेत आणि त्यामधलं एक विश्लेषण आपण या ठिकाणी बघतोय। इतिहासाचं विश्लेषण आपण आज बघणार आहोत। शेवटपर्यंत बघा। ही जी येणारी कंबाईन पूर्व आहे काही दिवसावर येऊन ठेपलेली आहे। इतिहास हा बऱ्याच जणांना फसवणारा विषय ठरतो। मात्र हे आजचे प्रश्न बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल मला काय वाचायचंय, कशा पद्धतीने वाचायचंय, कशा पद्धतीने लक्षात ठेवायचंय। चला सुरुवात करूया। सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राइब करा। या ठिकाणी इतिहासाचे प्रश्न आपल्याला जे की हक्काचे मार्क्स या ठिकाणी बनवायचे आहेत। बघा 1857 चा उठाव, याच्यामध्ये होळकर तटस्थ होते, परंतु त्यांच्या संस्थानातील पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी शिपायांनी बंडे या ठिकाणी केली असं म्हटलेलं आहे। म्हणजे होळकर तटस्थ राहिले, ते इंग्रजांच्या बाजूनेही नाही लढले आणि आमच्या भारताच्या बाजूनेही नाही लढले, पण काही ठिकाणं होती जिथे बंड झाले। कोणतं ठिकाण? भोपाळ, महू, इंदोर, महिदासी। तुमच्या समोर ऑप्शन आहे अ ब, ब क, अ ड आणि अ क ड। 61 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर तुम्हाला द्यायचं आहे। बघा पहिला मुद्दा जर बघितला, कोणतं संस्थान? तर महू संस्थानामध्ये बंड झालं होतं। त्याच्यानंतर इंदोर संस्थानामध्ये बंड झालं होतं। महू आणि इंदोर या दोन संस्थानामध्ये बंड आहे, भोपाळ आणि महिदासी नव्हे। लक्षात ठेवा इथे ब आणि क हे उत्तर आमचं बरोबर आलं पाहिजे। 1857 चा उठाव, या संदर्भातले बंड, यावर आलेले प्रश्न आमच्यासाठी महत्वाचे आहे। आता बरेच मुद्दे आहेत ज्याची चर्चा करणं गरजेचे असते, अभ्यास करणं गरजेचा असतो। पहिला मुद्दा म्हणजे कारणं काय आहेत, या उठावाची कारणं कोणती होती, हा एक महत्वाचा विषय या ठिकाणी असतो। ओके, बघा आता आपण म्हणतो की बाबा चला हे शिपायांचा बंड आहे असं काही जण म्हटले, पण याच्यामध्ये शेतकरी, शेतमजूर, कारागीर, आदिवासी, शिपाई, संस्थानिक, जमीनदार असंख्य व्यक्ती आहे आणि याला मग लष्करी कारणं आहेत। म्हणजे सुरुवात इथून आहे, सुरुवात लष्करी कारणापासून आहे। मात्र पुढे राजकीय, प्रशासकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक जी धोरणं राबवली कोणी? ब्रिटिशांनी, ही सुद्धा या ठिकाणी कारणीभूत आहेत। 1857 चा उठाव का झाला, म्हणजे हे जे शोषणयुक्त धोरण आहे ना, हे महत्वाचे आहे। भारतीयांमध्ये असंतोष आहे, याच्यातून मग दिल्ली, कानपूर, लखनौ, झाशी, जगदीशपूर या ठिकाणी तीव्र स्वरूपाचे उठाव आहेत आणि दक्षिण भारत मात्र या उठावापासून वंचित आहे, हे आम्हाला लक्षात ठेवावं लागेल। दक्षिण भारतामध्ये त्या ठिकाणी पाहिजे तसे उठाव झालेले नाहीत। पुढे जातोय आम्ही। चुकीची जोडी ओळखा। लॉर्ड कॅनिंग राज उपाधी कायदा, लॉर्ड लिटन भारतीय शस्त्र कायदा, लॉर्ड रिपन प्रथम फॅक्टरी कायदा आणि लॉर्ड कर्झन भारतीय विद्यापीठ कायदा। 62 नंबरचा प्रश्न आहे, चुकीचं ओळखायचे। आता राज उपाधी कायदा कोणी दिला? लिटनने भारतीय शस्त्र कायदा केला का? यस। रिपनने पहिला फॅक्टरी ऍक्ट झाला का? कधी झाला? 1881, 82? उत्तर द्या। आणि विद्यापीठ कायदा कधीचा आहे? कर्झनच्या काळातला 1904 ला की 5 ला? मुद्दे आपण वाचले, आपण अभ्यासले, पहिलं मात्र चुकीचं आहे। राज उपाधी कायदा कधी? ज्याच्यावर टीका झाली होती की भारतामध्ये दुष्काळ पडलेले आणि त्या कालावधीमध्ये या सगळ्या बाबी करायच्या, काही अर्थ नाही। इथे 1 नंबरचं उत्तर चुकतंय। का चुकतं बघू। पहिला मुद्दा कॅनिंग, लॉर्ड कॅनिंगच्या काळात काय घडतंय? 1857 चा बंड त्या ठिकाणी मोडून काढल्याचं आहे। कॅनिंग शेवटचा गव्हर्नर जनरल आणि पहिला व्हाईसरॉय कॅनिंग। मग 1856-57 मध्ये काँग्रेसच्या मागणीप्रमाणे या ठिकाणी तुम्ही बघतायत ICS परीक्षेची सुरुवात या ठिकाणी होते आहे। पुढे 1857 मध्ये मुंबई, मद्रास, कोलकाता या ठिकाणी विद्यापीठांची स्थापना आहे। कॅनिंगच्या कालखंडात या बाबी आहे। त्याच्यानंतर 1860 मध्ये आग्रा आणि लाहोर येथे दरबार भरवून संस्थानिकांना त्यांच्या सनदा परत करण्याची घोषणा केली गेली, कारण की संस्थानिक नाराज झाले होते ना। डलहौसीने जे प्रताप करून ठेवले होते ना, त्याच्यावर कुठेतरी पांघरून घालण्याचं काम इथे केलं गेलं। खालसा धोरण रद्द, हे बघतोय ना आम्ही। पुढे आणखी मुद्दे काय घडतायत हे फार महत्वाचे आहे। इतिहास अभ्यासत असताना तुम्हाला एका प्रश्नामधून खूप सारे प्रश्न अभ्यासावे लागतात, ते अभ्यासले पाहिजे आम्ही। बघा 1836 मध्ये काय होतंय? 1836 लॉर्ड मेकॉले याने तयार केलेल्या इंडियन पिनल कोडला 1860 मध्ये या ठिकाणी मान्यता आहे, हे लक्षात घ्यावं लागेल। ओके, 1861च्या इंडियन हायकोर्ट ॲक्टनुसार मुंबई, मद्रास, कलकत्ता येथे उच्च न्यायालयांची स्थापना आहे।
बघा 1861चा हा ॲक्ट आहे. उच्च न्यायालय कधी स्थापन होत आहे तो पुढचा मुद्दा. पुढे चार्ल्स वूड भारतमंत्री. 1859मध्ये भारतातील प्रत्येक प्रांतामध्ये शिक्षण खातं आहे. शिक्षण खातं 1859मध्ये. पुढे 1861ला कलकत्ता अहमदाबाद हा लोहमार्ग आहे आणि 1861चा काउन्सिल ॲक्ट या ठिकाणी आहे, हे लक्षात ठेवा. ओके, एवढे मुद्दे मला वाटतं या ठिकाणी आपल्याला माहीत असले पाहिजे. पुढे आपण जातोच आहे, त्याच्यातले पुढचे मुद्दे बघूया. PSI STI ASO पूर्व मुख्य मुलाखत 1 वर्षाचा संपूर्ण कोर्स, जे की 2022मध्ये होणाऱ्या परीक्षा आहे, ज्याच्यामध्ये आपण STI मेन्स खूप जास्त जागा आहे त्यासाठीचं इकॉनॉमिक्स पूर्ण तिथे कव्हर करतोय. हे सगळं पाहिजे असेल ना तर हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा. सध्या अत्यंत माफक शुल्कात या ठिकाणी तुम्हाला कोर्सेस भेटत आहेत. फक्त टेस्ट सिरीज पाहिजे असेल इथे कंबाईन पूर्व टेस्ट सिरीज जॉईन करा. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या टेस्ट भेटणार आहेत. आपण जाऊया पुढे. पुढचा प्रश्न या ठिकाणी तुमच्या समोर. आता बघा, याच्यामध्ये काही बाबी लक्षात घ्या. तुम्हाला एक मुद्दा, आपण याची विश्लेषण शीट तुम्हाला दिले आहे, टेस्ट सोबत सोल्युशन शीट दिलेले आहेत. महत्त्वाचे मुद्दे मी कव्हर करतोय, पण इतर अतिरिक्त मुद्दे तुम्हाला PDF मध्ये वाचावे लागतील. PDF स्वरूपात दिलेलं आहे सगळं STI RCP ॲप्लिकेशनवर. त्या ठिकाणी तुम्ही ते वाचून घ्या. मी बऱ्यापैकी माझ्याकडून जेवढं होईल तेवढं स्पष्टीकरण करतो आहे. 63 नंबरचा प्रश्न, योग्य विधान ओळखा. पहिलं 1857च्या उठावामध्ये औरंगाबादमध्ये कॅप्टन SGG ऑर यांच्या अधिपत्याखाली 3री घोडदळाची फलटण मालेगावला रवाना केली होती. बघा 1857च्या उठावामध्ये नेमकं औरंगाबादमध्ये काय घडतंय. पुढे हैदराबादची पहिली फलटण 11 जून 1857 रोजी मैमीनाबादवरून कॅप्टन HD एबट यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबादपासून 14 मैलावर असलेल्या पिंपळगाव येथे आणण्यात आली होती. 1857च्या उठावामध्ये दख्खनच्या पठारावर नेमकं काय घडतंय, थोडंसं मध्य भारतामध्ये काय घडतंय त्या संदर्भातला हा प्रश्न आहे. थोडासा महाराष्ट्राचा इतिहास कव्हर करणारा सुद्धा हा प्रश्न आहे, असं या ठिकाणी मी म्हणेल. 63 नंबरचा हा प्रश्न बरोबर काय. पहिला औरंगाबादमध्ये कॅप्टन SGG ऑर तिसरी घोडदळाची फलटण बरोबर आहे. पुढे हैदराबादची फलटण मैमीनाबाद वरून या ठिकाणी आणले जाते पिंपळगावला, येस बरोबर. मी आणि ब दोन्ही विधानं योग्य या ठिकाणी उत्तर देतोय. आता औरंगाबादवर प्रश्न का आम्ही बघतोय. हैदराबादचा निजाम, संस्थानिके, मराठवाडा मुक्तीसंग्रामी यावर सातत्याने प्रश्न आहे. मग इथे आम्हाला औरंगाबाद हे अत्यंत महत्त्वाचं ठिकाण, जे की मराठवाड्यामध्ये येत होतं, हैदराबादचं निजामाचं राज्य. पुढे सिकंदराबाद व बोलाराम येथील फौजेमध्ये फितुरी करण्याचे प्रयत्न. 57च्या उठावात काय घडतंय. औरंगाबाद येथील सैन्यामध्ये बंडाळीची चिन्ह. कॅप्टन SGG ऑर यांच्या अधिपत्याखाली हैदराबादची 3री घोडदळाची पलटण मालेगावला रवाना केल्याने त्याची जागा घेण्यासाठी हैदराबादची पहिली पलटण मोमिनाबादहून या ठिकाणी हलवण्यात आली एबटच्या नेतृत्वाखाली. आता याचा मुक्काम पिंपळगावला आहे. सैनिकांना उत्तरेतील उठावाची जी बातमी आहे ती या ठिकाणी मिळते. 12 जूनला ही पलटण औरंगाबादला या ठिकाणी आलेली आहे. यामध्ये मुसलमानांची संख्या अधिक आहे. दिल्लीमध्ये जो दिल्लीतला बादशाह आहे त्याच्याबद्दल त्यांना प्रेम होतं, म्हणून ते बंडखोर आणि बादशाह विरुद्ध लढावे लागेल म्हणून उत्तरेला जाण्यामध्ये नाखुश होते. म्हणजे या ठिकाणचं जे आहे तो असंतोष त्या 5व्या पलटणीमध्ये पसरतोय. त्याच्यामधून या ठिकाणी हे शपथा घेत आहेत आणि पुढे मग आपण बघतोय त्यांना ती माहिती मिळते आणि ती पलटण पुढे जाण्याचं नाकारते. बऱ्याच बाबी म्हणजे 1857च्या उठावामध्ये हैदराबाद या संस्थानामध्ये नेमकं काय झालं होतं हे या प्रश्नामधून आपल्याला विचारलेलं आहे. ते आपल्या इथे दिसतंय. पुढे मी जातो. बघा 64 नंबरचा प्रश्न आपल्या समोर काय म्हटलंय. खालील विधानांचा विचार करा आणि योग्य विधान ओळखा. सेनापती पांडुरंग महादेव बापट यांनी मुंबईमध्ये झाडू कामगार मित्रमंडळ स्थापन केले. सेनापती बापट 21 मार्च 1921ला बारामती येथे झालेल्या परिषदेमध्ये शंकरराव देव, भुसकुटे, केळकर आणि भोपट यांनी सेनापती पांडुरंग बापट यांच्या नेतृत्वाखाली मुळशी सत्याग्रह करण्याचं ठरवलं. बघा सेनापती बापट यांच्यावरचा हा प्रश्न आहे. पहिला मुद्दा, मुंबईला त्यांनी झाडू कामगार मित्रमंडळ स्थापन केलं का. दुसरा मुद्दा, 1921ला जे मुळशी सत्याग्रह आहे, बारामती येथे परिषद घडते, त्याच्यामध्ये कोण कोण व्यक्ती सहभागी होते या संदर्भातला हा प्रश्न आहे. इंटरेस्टिंग. सेनापती बापट यांच्यावर प्रश्न वारंवार विचारले गेले. 64 नंबरचा प्रश्न आहे, तुम्हाला योग्य ओळखायचं आहे. पहिलं विधान आहे झाडू कामगार मित्रमंडळ मुंबईमध्ये, यस. दुसरं, शंकरराव देव, भुसकुटे वगैरे हे जे महत्त्वाचे व्यक्तिमत्व आहे यांच्यासोबत होते का मुळशी सत्याग्रहामध्ये, यस.
दोन्हीही विधानं या ठिकाणी बरोबर आहे. मग काय आहे या भानगडी? थोडंसं व्यवस्थित आम्हाला बघावं लागेल, डिटेलमध्ये बघावं लागेल, कारण की सेनापती बापट यांच्यावर प्रश्न आलेले आहे. आता मग कधी घडलं, काय कधी घडलं? पांडुरंग महादेव बापट 1919ला मुंबई महानगरपालिकेच्या झाडू कामगाराच्या संपामध्ये सहभागी आहे. मग त्याच्यामध्ये मागण्या काय? मासिक 6 रुपये पगार द्यावा, साप्ताहिक 1 सुट्टी असावी, सणाच्या दिवशी सुट्टी असावी, वर्षातून किरकोळ रजा 15 असाव्यात, या मागण्या आहे. आणि झाडू कामगार मित्रमंडळ मुंबईमध्ये सुरू करतायत सेनापती महादेव बापट. पुढे कामगारांसाठी बरंच, म्हणजे कामगारांसाठी जे कार्य केलेलं आहे त्यांनी ते दाखवलं येते. सरकारने कामगारावर या ठिकाणी खटला भरला होता, कामगारांनी संप केला, बऱ्याच बाबी घडल्या. पुढे बॅरिस्टर A.K. आझाद यांनी कामगारांचे वकीलपत्र घेतलं. सेनापतींचं नेतृत्व आहे, कामगार कामावर आल्यास त्यांच्या मागण्यांचा विचार करू असं या ठिकाणी सांगितलं जातंय ते शिष्टमंडळाला. पुढे त्या ठिकाणी काही बाबी सरकारने जाहीर केल्या आणि संप मिटतोय की 3.5 रुपये देऊ, रविवारी आणि सणाच्या दिवशी सुट्ट्या देऊ. आता पुढे काय नेमकं हे मुळशी सत्याग्रह काय होता तो व्यवस्थित समजून घ्या, तो इथे समजेल तुम्हाला. बघा, टाटा कंपनी या ठिकाणी बांधते, मुळशी तालुक्यातील मुळा आणि निळा नदीच्या संगमावर धरण बांधण्याचं ठरवते. 54 गावं, शेती पाण्याखाली जाते. कंपनीने शेतकऱ्यांवर या ठिकाणी पिस्तूल रोखले, जबरदस्ती होते. 1921 मध्ये बारामती ते परिषद भरते. शंकरराव देव वगैरे इतर व्यक्ती एकत्र येत आहेत, सत्याग्रह करण्याचे ठरवत आहेत. तात्यासाहेब करंदीकर, सेनापती बापट यांनी सत्याग्रह केलाय. शेतकऱ्यांनी मजुरांना काम करू दिलेलं नाहीये, तेव्हा कंपनीने त्यांच्यावर गरम पाणी टाकलं, गरम पाणी. म्हणजे थोडीशी हिस्ट्री माहीत असेल तर आम्हाला हे मुद्दे सोपे जातात आणि या प्रश्नांमधून मला वाटतं या बाबींचं रिव्हिजन होणं आपल्याला अपेक्षित आहे. पुढे आपण बघतोय सेनापती बापट खडसवत आहेत. कंपनी बापट, फंड, रानडे वगैरे यांच्यावर सुद्धा खटले भरते. पुढे त्यांना शिक्षा होत आहेत, दंड होत आहेत. येरवडा कारागृहामध्ये डांबल्या जात आहे त्यांना, सेनापतींना, इतरांना. पुढे सुटका आहे 22 मध्ये. डॉक्टर मुंजे यांच्या अध्यक्षतेखाली मराठी भाषिकांची मुळशी परिषद भरते आणि पुन्हा सत्याग्रह, पुन्हा अटक आणि पुन्हा येरवडा इथून सुटका. बघा, सेनापती बापटांचा हा जो प्रवास आहे तो आम्हाला माहीत असावा हे मला वाटतं या ठिकाणी अपेक्षित आहे. पुढे जातो. योग्य जोड्या लावा. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, जेम्स स्टीफन्स. कायमधारा पद्धती कोणी, महालवारी पद्धती कोणी आणि रयतवारी पद्धती कोणी मांडली, जोड्या लावायच्या. बघा, किमान एक तरी व्यवस्थित माहीत असेल ना तुम्हाला. ते काकाचं शॉर्टकट सांगितलंय. काका माहिती आहे? काका कायमधारा, कॉर्नवालिस, बस एवढं जर तुम्हाला व्यवस्थित माहीत असेल तरी अर्धे प्रश्न इथे, अर्धे ऑप्शन कटले ना. बचं काय 2, संपला विषय. जर कायम आणि थॉमस मनरो, विल्यम रयतवारी, मनरो रयतवारी, मनरो लक्षात ठेवा सांगितलं होतं मी. त्याच्यानंतर महालवारी, विल्यम बेंटिंग. पुढे स्वातंत्र्य, समता, बंधुता, जेम्स स्टीफन्स. मला वाटतं उत्तर एक आलं पाहिजे 65चं. येस, 1 नंबरचं उत्तर येते. कोणी कोणत्या या ठिकाणी पद्धती सुरू केल्या किंवा कोणाचं योगदान होतं या संदर्भातला हा प्रश्न आहे. पुढे योग्य विधानं ओळखा. योग्य विधानं ओळखा. स्त्री शिक्षणाची दिशा हा स्त्री शिक्षणावरील केसरी या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झाला होता. मराठा आणि केसरी या 2 वृत्तपत्राच्या माध्यमात लोकमान्य टिळकांनी होम रूल चळवळीचा झंझावती प्रसार सुरू केला. बघा, 2 विधान आहे. अ ब दोन्ही अयोग्य, केवळ ब योग्य. तुमच्यासमोर ऑप्शन आहे. 66 नंबरचा प्रश्न या ठिकाणी आहे. बघा, पहिला मुद्दा, केसरीमध्ये हा लेख प्रकाशित झाला होता का स्त्री शिक्षणाची दिशा? तर यस. दुसरं, मराठा आणि केसरी या 2 वृत्तपत्राच्या माध्यमामध्ये लोकमान्य टिळकांनी होम रूल चळवळीचा प्रसार केला. बघा, 2 वृत्तपत्रे, टिळकांचा संबंध आहे का होम रूलचा या वृत्तपत्रांशी संबंध आहे का माहीत असणं गरजेचं आहे. आणि यस आहे, यस आहे. या ठिकाणी फ आणि ब दोन्ही विधानं या ठिकाणी योग्य आहेत, लक्षात घ्यायचे. बघा, आता हे जे वरच्या जोड्या आपण बघितले, लोकमान्य टिळकांवर प्रश्न आहे. मराठीतील केसरी, जे केसरी मराठीमध्ये होतं आणि इंग्रजीमधील मराठा होतं. इथे विरोधाभास लक्षात ठेवायचं. मराठा हे मराठीमध्ये नव्हतं. बरेच जण कन्फ्यूज होतात. मराठा हे मराठीमध्ये नव्हतं, बस मग कळून जातं. ओके. आणि होम रूलचाच या ठिकाणचा प्रसार जो आहे किंवा प्रचार आहे तो या वृत्तपत्रामधून झाला. 1916चे देशव्यापी दौरे, भाषणं, सगळ्या बाबी त्या ठिकाणी जनतेसमोर ते मांडतायत, चळवळीकडे लोकांना वळवतायत. टिळकांना मोठी लोकप्रियता आहेत.
त्यांच्या निवडणुका निघतायत, सगळ्या ठिकाणी जे जे कार्य लोकप्रियता वाढते आणि त्या ठिकाणी राष्ट्रीय पातळीवरचं नेतृत्व म्हणून टिळकांना स्वीकारले जाते. पुढचा प्रश्न 67 नंबरचा बघा. विधान वाचा आणि कोणत्या संघटनेचे वर्णन आहे ते ओळखा. कोणत्या संघटनेचं वर्णन केलंय? 1875 पासून दर रविवारी हा समाज प्रार्थना सभा घेत असायचा. त्यांनी पुण्यामध्ये सुशिक्षण गृह सुरू केले. पुण्यात विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा इत्यादी त्यांनी आयोजित केल्या आणि 1873 पासून हिच्या कार्याला सुरुवात झाली होती. ती संस्था कोणती? आर्य महिला समाज, सत्यशोधक समाज, प्रार्थना समाज, ब्राह्मो समाज. 67 नंबरचा प्रश्न आहे. बघा, व्यवस्थित जर बघितलं तुम्ही, महत्वाचं आहे म्हणजे ही प्रार्थना घ्यायची का नाही हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. 1873 हिची स्थापना झाली होती का हा मुद्दा आहे. सुशिक्षण गृह पुण्यामध्ये सुरू केलंय का? मित्रांनो, पुण्यात कार्य घडतंय. पुण्यात म्हटलं की ब्राह्मो समाज कटतो बऱ्यापैकी. पुढचा मुद्दा तुम्हाला काही, आता आर्य महिला सुद्धा कुठेतरी ते कटतं थोडंसं. जर आणि थोडा अभ्यास असेल तर 73ला स्थापना आहे म्हटल्यावर मला वाटतं इथून तुमची सुरुवात होते. सत्यशोधक समाज जी की स्थापना 73ला आहे, 75 पासून सभा होते दर रविवारी, लक्षात घ्या. आणि निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. जबरदस्त आहे. म्हणजे हे ना इतिहासाचा हा बदलता कल या. अशा पद्धतीचे थोडेसे हटके प्रश्न सुद्धा जर आम्ही वाचलेले असतील तर मला वाटतं आपल्याला त्या ठिकाणी या बाबी समजून घेणं सोप्या जातील. पुढच्या मुद्द्याकडे जातोय. विधानांचा विचार करा, योग्य विधान ओळखा. बघा, पंडित रमाबाई यांनी 1883 मध्ये इंग्लंडचा प्रवास ही ग्रंथ संपदा लिहिली. इंग्लंडचा प्रवास 1883 पंडित रमाबाई. पुढे सरोजिनी नायडू यांच्या मते रमाबाई हिंदू संतमालेत नमूद करता येण्यासारखी पहिली ख्रिश्चन व्यक्ती होय. रमाबाई ज्यांना की हिंदू संतमालेमध्ये आम्ही नमूद करू शकतो अशी पहिली ख्रिश्चन व्यक्ती आहेत त्या, असं म्हणतायत सरोजिनी नायडू. विधान आहे, विचार करायचा आहे. योग्य ब दोन्ही नाही, इथे दोन्ही नाही दोन्ही असं म्हटलंय. 68 नंबरचा प्रश्न आहे. मित्रांनो बघा, पहिला मुद्दा, इंग्लंडचा प्रवास हा ग्रंथ लिहिलाय का पंडित रमाबाईंनी? तर दुसरं, रमाबाई या हिंदू संतमालेतले अशा महिला की ज्या ख्रिश्चन आहे मात्र संतमालेमध्ये समाविष्ट केल्या जाईल असं म्हणतायत सरोजिनी नायडू. यस, दोन्ही विधानं योग्य आहेत. दोन्ही विधानं या ठिकाणी योग्य आहेत, लक्षात ठेवायचे आहे. ओके, आता आम्ही जो पहिला प्रश्न बघितला याच्यावरचा जो की सत्यशोधक समाज, ज्यांची ती प्रार्थना बघितली आम्ही, 73ची स्थापना बघितली. आता कधी झाली स्थापना, तारीखही लक्षात ठेवा, 24 सप्टेंबर. महात्मा फुले हे नाव महत्वाचं आहे. पुण्याला स्थापना आहे. कृतिशील आणि परिवर्तनीय चळवळी. त्याच्यानंतर तत्व काय? ईश्वर एकच आहे, तो निर्गुण निराकार आहे. तत्व महत्वाचे प्रश्न आले. सर्व मानव ही परमेश्वराची लेकरं आहेत, परमेश्वर त्यांचा आईबाप आहे. दुसरं तत्व. पुढे पुरोहिताची गरजच नाहीये, मध्यस्थ्यांची गरजच नाहीये. ईश्वर म्हणत नाही की हा मध्ये पाहिजे, नाही, अजिबात नाही. माणसाला जातीने नव्हे गुणांनी श्रेष्ठत्व प्राप्त होते आणि सर्व धर्मग्रंथ नाही हे काही कोणी तयार केलेलं नाहीये, ते माणसानेच तयार केले. हे आजही पचनी पडत नसणारे काहींच्या, इथे मी बोलतोय ना, अजूनही काहींना असं कसं तरी होईल हे म्हटल्यावर, पण ते खरं हे मी याच मताचा माणूस आहे, प्युअर. कारण हे, आणि माझा सलाम आहे, सॅल्यूट आहे महात्मा फुले यांना. अरे कधीची घटना आहे माहिती? 1873, 1973, 2000. आम्ही कुठे चाललोय आज? 2021 मध्ये 150 वर्षापूर्वी हा विचार केलाय या माणसाने, हे मांडलंय. महान आहे. आज दाखवा तुम्ही म्हणून. हे ना म्हणजे हे, याला फार दम लागतो. दम म्हणतो ना आपण, दम. ते पुष्पाचे डायलॉग म्हणणं सोपं हो, झुकूंगा नाही साला. अरे हे याच्यात दम आहे, याच्यात. ते काय करतात, ते पिक्चर आहे, हे ओरिजिनल चित्रपट आहे. हे सॅल्यूट आहे आपला महात्मा फुले यांना. कारण यांचे विचार आहे ना, या विचारातून आपण बदललो पाहिजे. म्हणजे मी बदललोय, तुम्ही फक्त पाठ नाही करायचं, घोकंपट्टी घोकूनही म्हणायचं. हां, हे जरा डोक्यात इथे घालायचं, मेंदूमध्ये सुपीक बनवायचं आपलं डोकं. घोकंपट्टी केली चालला परीक्षा द्यायला, ते काय कामाचे नाही, तसे बनवू नका अधिकारी. हे आपल्यामध्ये रुजू द्या, हे आपल्यामध्ये याच्यातले काहीतरी घ्या थोडंफार आपल्यामध्ये. मी त्या मताचं, तुम्ही म्हणाल सर तुम्ही समाजसुधारक बनतायत का आता, पण आपल्या डोक्यात फरक पडावा. फरक म्हणजे काही जण आमच्या गावाकडे फरक पडणं म्हणजे वेडं होणे असं म्हणतात. फरक म्हणजे पॉझिटिव्ह फरक पडावेत, हे माझं म्हणणं आहे. समाजसुधारक अभ्यासले ना आपलं डोकं सुपीक होतं.
आणि ज्याचं सुपीक होत नसेल ना तो घोकू तो काही कामाचाच नाही तो. ओके, तर ती बना. तुम्हाला माझ्याकडून जेवढं होईल तेवढं मी या ठिकाणी सांगतोय. मला वाटतंय की या बाबी आपल्या लक्षात आल्या पाहिजे. कार्य 75 पासून प्रार्थना समाज रविवारी प्रार्थना सभा आहे. पुण्यात सुशिक्षण गृह आहे. 1848ला मुलींसाठी, 1852ला दलितांसाठीची शाळा या ठिकाणी आहे. पुढे पंडिता रामाबाईंची ग्रंथसंपदा काय आहे? श्री ते आहे. पुढे इंग्लंडचा प्रवास आहे. बघा, हे दोन्ही ग्रंथ महत्वाचे विचारले गेले. श्री धर्मनीतीवर प्रश्न आलाय. इथे इंग्लंडचा प्रवास मी तुम्हाला म्हणतोय. युनायटेड स्टेट्सची लोकस्थिती, द हाय कास्ट हिंदू वुमन, फेमाईन एक्सपिरियन्स इन इंडिया, बायबलचा मराठी अनुवाद, माझी साक्ष्य, नवा करार, हिब्रू भाषेची व्याकरण, शब्दबीज. हे वाचायचं, हे फक्त घोकंपट्टी नाही करायची. अरे हे लोक, हे माणसं आहे आपल्यासारखे झाडामासाची गोळे, यांनी एवढं लिहिलं, आम्ही किमान वाचा तरी. आम्हाला आमच्या पोटा पाण्यापुरतं करायचं आहे फक्त. परीक्षा पास व्हायची, नोकरी मिळवायची, किमान तेवढं तरी आम्ही वाचलं पाहिजे. आणि हे मत सरोजिनी नायडू यांचं लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न, बारडोलीचा सत्याग्रह कोणाच्या नेतृत्वाखाली झाला? सरदार पटेल, महात्मा गांधी, विनोबा भावे, महादेव देसाई. 69 नंबरचा प्रश्न. बारडोलीचा सत्याग्रह सरदार पटेलांचं नेतृत्व आहे, लक्षात ठेवायचं. पुढे काँग्रेसने सायमन कमिशनचा निषेध का केला? सायमन कमिशन, सुधारणा समितीमध्ये प्रतिनिधित्व नव्हतं. दुसरं, मुस्लिम लीगला प्रतिनिधित्व होतं. त्याच्यानंतर संपूर्ण स्वातंत्र्य दिले गेले नव्हते. आणि त्याच्यानंतर ब्रिटिशांनी तोडाफोडावर राज्य करा ही नीती अवलंबली. काय तुम्हाला विचारलं काय की सायमन कमिशनचा निषेध का केला? फार जुना प्रश्न आहे, पण वेगवेगळ्या पद्धतीने विचारला जातो. सरळ आहे, काँग्रेसला सुधारणा समितीमध्ये प्रतिनिधित्व नव्हतं म्हणून काँग्रेस निषेध करते. हे तर सरळ कळतंय तुम्हाला की अरे एकदम सोपं आहे. मग आता बारडोलीवर आम्हाला प्रश्न आहे. आम्ही बघितलं उत्तर. सरदार वल्लभभाई पटेल कधीच आहे? कुठे? गुजरात. कधी आहे? 1927ला. काय पडतंय? दुष्काळ पडतंय. सरकार शेतकऱ्यांचा सारा वाढवतंय, कर वाढवतंय. सारा म्हणजे कर 25%. मग वल्लभभाई पटेल 27ला बारडोली येथे सत्याग्रह करतायत आणि त्या ठिकाणी कर कमी करण्यासाठी लढतायत, झगडतायत. आणि त्या ठिकाणी त्यांना सरदार ही पदवी तिथे मिळते. पुढचं सायमन कमिशनवर या ठिकाणी प्रश्न आपण विचारलेला आहे आणि याच्यावर प्रश्न येणार तुम्हाला. काय? 1919च्या कायद्याची प्रास्ताविका मॉन्टेग्यू घोषणेवर आधारलेली होती. या प्रास्ताविकेत भारतात करावयाच्या सुधारणांची तत्व होती. म्हणजे सायमन कमिशन आलं कुठून? 1919च्या कायद्याच्या तरतुदीनुसार सायमन कमिशन की दर 10 वर्षांनी आम्ही सुधारणा देऊ. ओके, भारतात ब्रिटिश साम्राज्याचा अविभाज्य भाग राहील. भारतात जबाबदार शासन पद्धती स्थापन केली जाईल. काही तत्व होती की या सुधारणा करायच्या आहेत. भारतीयांचा सहभाग वाढेल. स्वशासित संस्थांचा क्रमबद्ध विकास होईल. भावी राज्यघटना कशी असावी हे ठरवणाऱ्या आयोगात एकही भारतीय सदस्य नसावा असं या ठिकाणी म्हटलं गेलं आहे. ओके, आणि नसावा ही त्या ठिकाणी चिंतेची बाब होती. ठरवलं गेलं नव्हता त्याच्यामध्ये. कारण की सायमन कमिशन म्हणजे भावी राज्यघटनेची वाटचाल आहे. त्याच्यातून सदस्य नाही आहे. इथे अधिवेशन होते, मद्रास अधिवेशन 1927ला. बहिष्कार टाकण्याचा निर्णय आहे. त्याला मुस्लिम लीगचाही पाठिंबा आहे, हिंदू महासभेचाही पाठिंबा आहे. आणि त्या ठिकाणी सायमन गो बॅक घोषणा दिल्या जात आहेत. 7 सदस्य, एकही भारतीय नाही आहे आणि त्यांना त्या ठिकाणी अपयशी व्हावं लागते. अहवाल आला, सगळं झालं, पण पाहिजे तसं यश. क्रिप्स योजना काँग्रेसने का नाकारली? बघा, हे स्कीम आहे, पण याच्या मागच्या काही बाबी आम्हाला माहीत असल्या पाहिजे. मुस्लिम लीगने क्रिप्स मिशनला पाठिंबा दिला म्हणून भारतातील कोणता राजकीय पक्ष क्रिप्स योजनेबाबत समाधानी नव्हता. क्रिप्स योजनेमध्ये पाकिस्तान निर्मितीचा समावेश होता आणि वरीलपैकी कोणताही पर्याय योग्य नाही. 71 नंबरचा प्रश्न. का नाकारली क्रिप्स योजना? भारतातील कोणताही राजकीय पक्ष या योजनेबाबत समाधानी नव्हता म्हणून काँग्रेसने ही योजना नाकारली. कोणी समाधानी नाही आणि काँग्रेस तर मुख्य पक्ष आहे, त्याच्यामुळे काँग्रेसला पुढाकार घेऊन त्या ठिकाणी ती योजना नाकारावी लागलेली आहे. काँग्रेस तर समाधानी नाहीची हे लक्षात घ्या. पुढे 18 फेब्रुवारी 1946ला नौदलाचा उठाव झाला आहे. त्याला कारणं काय होती? पहिलं, भारतात राष्ट्रसभेने चालवलेली स्वातंत्र्याची चळवळ व साम्राज्यवादाविरोधी स्पष्ट भूमिका जी आहे ती नौदलाला मान्य होती. त्यानंतर लष्करातील भारतीय सैनिकांना ब्रिटिशांच्या वंशभेदाचे व साम्राज्यवादी धोरणाचे चटके बसत होते. वंशभेद, साम्राज्यवाद
आझाद हिंद सेनेने नौदलातील सैनिकांसमोर स्वातंत्र्याची एक प्रेरणा उभी केली होती. नौदलाचा उठाव कारण काय आहे? इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचा प्रश्न. ब दोन्ही की क? 72 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. मित्रांनो, उठाव का झाला? पहिलं, आम्ही साम्राज्यवादाचे विरोधी आहे, पहिली भूमिका. दुसरं, वंशभेद, साम्राज्यवादाचे चटके बसतायत, ते कारण. आणि तिसरं, आझाद हिंद सेना. आझाद हिंद सेनेचा इफेक्ट या ठिकाणी आहे हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे त्या ठिकाणी ती तलवार नावाची जी युद्धनौका आहे का, तिच्यावर उठाव होतोय, माहीत असला पाहिजे. पुढे 1939 8 ऑगस्ट घोषणा. काय मुद्दे, काय खरे कोणते? म्हणजे भारताला वसाहतीचे स्वराज्य देणं ब्रिटिशांचं धोरण आहे. दुसरं, युद्ध समाप्तीनंतर भारताची घटना निर्माण करण्यासाठी त्या ठिकाणी घटना परिषद बोलवली जाईल. ओके, जे की अल्पसंख्याकांच्या हिताचे रक्षण करेल. गव्हर्नर जनरलची कौन्सिल वाढवून त्यामध्ये अनेक पक्षातील नेत्यांचा समावेश करण्यात येईल. या कौन्सिलमध्ये काय? अ ब सत्य, अ क सत्य, ब क सत्य, सर्व विधान सत्य. 73 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. बघा, पहिलं म्हणजे भारताला वसाहतीचे स्वराज्य देणे हे ब्रिटिशांचं धोरण आहे. बरोबर. त्याच्यानंतर इथे घटना निर्माण करण्यासाठी घटना परिषद बोलवले जाईल. यस, बरोबर. त्याच्यानंतर कौन्सिल जे आहे त्याच्यामध्ये वाढ केली जाईल. गव्हर्नर जनरलच्या कौन्सिलमध्ये त्याच्यामध्ये अनेक नेत्यांचा समावेश करण्यात येईल. यस, बरोबर. वरील सर्व विधानं या ठिकाणी बरोबर आहेत, हे लक्षात घ्यायचं आहे. 73चं उत्तर या ठिकाणी 4 आहे. आता जे आपल्याला प्रश्न वरती विचारले गेले त्याची काही स्पष्टीकरण. क्रिप्स योजना कधीची होती हा मुद्दा तुम्हाला जर आला तर 23 मार्च 1942. कोण आहे तो? सर स्टॅफर्ड क्रिप्स आहे. ते त्रिमंत्री योजना जी आहे त्याच्यामध्ये कोण कोण होतं मग सांगा बरं मला, कधीची होती ती योजना आणि कशासाठी होती ती योजना? 10 एप्रिलपर्यंत वाटाघाटीचा प्रयत्न आहे, अपयशी आहे. तरतुदी काय होत्या क्रिप्स मिशन मधल्या? संघराज्य, घटना समिती, स्थानिकांना मान्य नसलं त्यांच्यासाठी स्वतंत्र घटना समिती. गांधीजी म्हणतात दिवाळी निघालेल्या बँकेचा हा पुढचा चेक, म्हणजे जी बुडीत निघाली, बुडणार आहे तिचा चेक तुम्ही आम्हाला देतायत. म्हणजे ते सरकारच बुडणार आहे ना, ब्रिटिश जाणार बाबा, काही देणार नाही युद्ध संपेपर्यंत, हे कळालं, काँग्रेसने नाकारली. पुढे आपण जे 72 नंबरचं बघितलं प्रश्न, त्याचं स्पष्टीकरण आहे सर सय्यद अहमद खां. सुरुवातीला हिंदू मुस्लिम ऐक्याचा अत्यंत म्हणजे पाठीराखे आहे, पण नंतर बिघडले. नंतर म्हणतायत की नाही, ओके, थोडंसं कट्टर मुस्लिम आधीकडे गेले. सुरुवातीला त्यांनी म्हटलं होतं भारत ही एक सुंदर वधू आणि मुस्लिम व हिंदू हे तिचे 2 डोळे आहे. सुरुवातीच्या काळामध्ये खूप जबरदस्त यांनी काम केलं. द काउजेस ऑफ इंडियन म्युटिनी म्हणतायत. 1888ला संयुक्त भारतीय राजनिष्ठ सभा स्थापन केली आहे. पाश्चात्य शिक्षणाचा प्रसार आहे. पुढे 1893ला मोहम्मडन अँग्लो ओरिएंटल कॉलेज आहे. त्या बाबी सर सय्यद अहमद खां यांच्या बाबतीत आपल्याला माहीत असले पाहिजे. पुढे मुस्लिमांसाठी त्यांनी महत्त्वाची कार्य केली आहेत हे आम्हाला माहीत असावं. पुढे नौदलाचे बंड 1916. आपण जे म्हटलं ना, का बंड झाले? आता यावेळेस राष्ट्रसभेचे अध्यक्ष कोण आहे? मौलाना आझाद. कराचीमध्ये ते असताना रॉयल इंडियन नेव्हीमधील काही अधिकारी त्यांच्या भेटीला आले. पुढे अधिकाऱ्यांनी यांना सांगितलं की ब्रिटिश सरकार आणि काँग्रेस यांच्यामध्ये जो संघर्ष आहे त्याच्यामध्ये आम्ही काँग्रेसच्या पाठीशी उभं राहू आणि लढू, प्राणपणाने लढू. ओके, म्हणजे ते लक्षात आलं की यस हे सपोर्ट करणारे. आणि मग 18 फेब्रुवारी 1946ला उद्रेक आहे. तो पाहण्यापूर्वी बंडाची कारणं या ठिकाणी जी आहेत ती, म्हणजे उद्रेक का झाला तो या ठिकाणी तुमच्या समोर आहे. राष्ट्रसभेची चळवळ याला कारणीभूत आहे. साम्राज्यवादी हेतू जो आहे तो यांना मान्य नव्हता, ते इथे महत्त्वाचं आहे. आणि आझाद हिंद सेनेची कामगिरी जी होती ती सुद्धा एक बंड, त्याची प्रेरणा यांच्या समोर होती. पुढे आमची गुलामगिरी वगैरे त्या बाबी याच्यामध्ये होत्या. सामान्य लोक त्यांचा इफेक्ट होता. लष्करामध्ये जे वंशभेदाचं धोरण वगैरे होतं त्याचा इफेक्ट होता. म्हणजे जे युद्धनौकेवरचं जे बंड झालंय का त्याला या सगळ्या बाबी कारणीभूत आहेत हे आम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढचा प्रश्न हा बघितलेला आहे आपण. ओके, पुढे जाऊया. 74 नंबरचा प्रश्न या ठिकाणी तुमच्या समोर आहे. विधान विचार करा. फ्रान्सच्या मार्शेलिस बंदरामध्ये बोट येताच विदा सावरकरांना पळवण्याची योजना मॅडम कामा, नरेंद्रनाथ चट्टोपाध्याय आणि बॅरिस्टर ज्ञानचंद वर्मा यांनी केली होती. दुसरं, विदा सावरकर यांना काळ्या पाण्यात शिक्षा झाल्यानंतर प्रथम ठाणे कारागृहात ठेवले होते.
74 नंबरचा प्रश्न आहे, तुम्हाला योग्य उत्तर शोधायचं आहे. बघा खाली दिले अयोग्य, ब योग्य, दोन्ही अयोग्य आणि दोन्हीही योग्य. म्हणजे इथे जर तुम्ही बघितलं, काही जण फसतील. काय फसतील? पहिला मुद्दा ते म्हणतील अरे इथे तर विदा सावरकरांचा स्वतःचा हा प्लॅन असावा, पण नाही, इथे हे मादाम कामा, नरेंद्रनाथ, बॅरिस्टर ज्ञानचंद यांचा तिथे प्लॅन होता, हे लक्षात घ्या. आणि दुसरं एकदम सुरुवातीला म्हणजे झाली काळ्यापाणी शिक्षा आली, तिकडे जायचंय अंदमान निकोबारमध्ये, मात्र सुरुवातीला ठाणे कारागृहात ठेवलं होतं. दोन्ही विधान योग्य आहेत, हे लक्षात घ्या. विदा सावरकर ही योजना कोणाची होती? फ्रान्स पोलिसांच्या ताब्यातून त्या ठिकाणी ते पोलिसांनी विदा सावरकरांना ताब्यात घेतलं. ही मंडळी तिथे पोहोचल्याने ही योजना फसली, हे आपल्याला लक्षात येत आहे. आंतरराष्ट्रीय कायद्याचा भंग यांनी करून विदा सावरकरांना फ्रान्सच्या ताब्यातून घेतल्याने ब्रिटिश सरकारच्या विरोधात हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये दावा दाखल केला गेला. म्हणजे आपण बघतोय त्या काळात त्यांनी काय केलेलं आहे. मॅडम कामा यांनी या ठिकाणी पैसा खर्च केला, परंतु निकाल लागण्यापूर्वीच न्यायमूर्ती बेसिल स्क्वाट, न्यायमूर्ती हॅटिन आणि चंदावरकर, नारायण गणेश चंदावरकर यांनी 1910 रोजी विदा सावरकरांना जन्मठेपेची शिक्षा इथे ठोठावलेली आहे. पुढे मग पुन्हा सरकारविरुद्ध युद्धास प्रोत्साहन दिले हा आरोप ठेवून त्यांना गणेश यांनी 1910 रोजी विदा सावरकरांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावलेली आहे. बघा या ठिकाणी तुमच्या लक्षात येतं आहे, हे जे चंदावरकर आहे, न्यायाधीश तिघजण, स्क्वाट, हॅटिन हे न्यायाधीश इथे आहेत. पुढे काळ्या पाण्याची शिक्षा आहेत 1911 मध्ये. त्या ठिकाणी आपण बघतोय निकाल हेगच्या न्यायालयात सुद्धा सावरकरांच्या विरुद्ध जातोय. सुरुवातीला ठाणे कारागृहात आणि नंतर अंदमानला नेण्यात आलेलं आहे. तिथे 13 वर्षे हलापेष्ट आहे. 1924 मध्ये बोटीने त्या ठिकाणी अंदमानातून भारतात आणले गेले. पुढे अलीपूर, येरवडा या ठिकाणी त्यांना ठेवलं गेलं. 25 पासून 37 पर्यंत जवळपास ते त्या ठिकाणी रत्नागिरी या ठिकाणी होते. आणि पुढे आपण बघतोय मग कुपर मंत्रिमंडळातील अर्थमंत्री जमनादास मेहता यांच्या प्रयत्नांनी 37 मध्ये किमान 5 वर्षे राजकारणात भाग घेणार नाही या अटीवर त्यांची सुटका आहे. बऱ्याच बाबी आम्हाला माहीत नसतात, पण इंटरेस्टिंग आहे, महत्त्वाचे आहे. क्रांतिकारकांशी त्यांचा संपर्क नाही, हिंदू महासभेचे ते अध्यक्ष बनतायत, संघटन करतायत. पुढे 66 मध्ये त्यांचा मृत्यू होत आहे. विदा सावरकर यांच्याबद्दल आम्हाला या बाबी माहीत असले पाहिजे. पुढचा प्रश्न बघा, रघुनाथ धोंडो कर्वे यांनी पत्नी मालवतीबाई सोबत संतती नियमन विषयक परिपूर्ण माहिती देणारे कोणते केंद्र मुंबईतील भटवाडी येथे सुरू केले? रॉक एजन्सी, माता एजन्सी, राईट एजन्सी, बालमाता संगोपन एजन्सी. 75 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो. कोणती एजन्सी? रघुनाथ धोंडो कर्वे. राईट एजन्सी आहेत, लक्षात ठेवायचं. राईट, बरोबर उत्तर आहे राईट एजन्सी. महत्वाचं आहे. संतती नियमन विषयक कार्य धो कर्वे असं म्हणून आम्ही त्यांना ओळखतो. त्यांचं मासिक कोणतं आहे ते मला सांगा. इथे असणार आहे संतती नियमन नावाचं त्यांनी या ठिकाणी पहिलं पुस्तक लिहिलं होतं. पुढे 1921ला ही राईट एजन्सी आहे आणि संतती नियमनाचं हे पहिलंच केंद्र या ठिकाणी होतं भारतातलं. जगातलं पहिलं अमेरिकेत सुरू केलं होतं मार्गारेट शॅगर यांनी. माय फाईट हे पुस्तक आपण बघतोय त्यांनी लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे हॉलंडमध्ये आहे. संतती नियमनासाठी भारतात आगरकरांनी सर्वप्रथम या ठिकाणी विचार केला होता. त्यांनी 1882ला श्रीदास्य विमोचन हा ग्रंथ निबंध त्या ठिकाणी लिहिलेला आहे. ते आम्हाला माहीत असला पाहिजे, ते माहीत असावं. ओके, एवढ्या बाबी. प्रश्नाची लेवल मुद्दाम टफ ठेवलेली होती, पण या आजच्या सेशनमधून तुम्हाला बरेच मुद्दे नवीन कळालेले असणार आहेत. चला, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि STI RCP ॲप्लिकेशन कोणती परीक्षा देत असाल डाउनलोड करून ठेवा. फ्रीमध्ये खूप सारं मटेरियल आहेत. PSI STI ASO सगळे कोर्सेस आहेत, ई बुक्स आहेत, नोट्स आहेत. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे आणि आपलं टेलिग्राम चॅनल आहे MPSC स्पर्धा विश्व. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, जॉईन करून घ्या आणि लेक्चर्स बघत राहा. सगळ्यांना शुभेच्छा. थांबूया. धन्यवाद.